बहिर्जी नायकांचा सांगलीशी एक संबंध आहे, तो माहिती आहे का तुम्हाला? सांगली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इथं बरेच मावळे आले आहेत, बरेच मंडळांनी अशा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. अगदी उत्साहात हा सण आपण साजरा करतो महाराष्ट्रात, आणि झालाच पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी तितकाच असा आदर्शवत आहे. आज ही छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वर्षानंतर सुद्धा अभिमानाने गौरवाने इतिहास सांगितला जातो, आणि त्या इतिहासातून आपली पिढीसुद्धा शिकत आहे आणि आदर्शवत बनण्याचा प्रयत्न करत आहे, आणि आदर्शवत आहे आपला महाराष्ट्र. तर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करत आहेत, पण युवकांना यांचे काही वैयक्तिक प्रश्न किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल कितपत माहिती आहे हा आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे त्यांना विचारूया काही प्रश्न, आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जर 5 प्रश्नांची उत्तरं त्यांनी योग्यरित्या आधी चांगली दिली तर आपण त्यांना एक गिफ्टसुद्धा देणार आहोत. त्यामुळे आपण बघूया, जाऊया युवकांकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, तर शिवाजी महाराजांचा कोणता किल्ला तू बघितलाय पूर्ण असा पन्हाळा बघितलाय? तुला काही 5 प्रश्न विचारतो मी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित. या 5 प्रश्नांची जर उत्तरं दिला तर तुला एक गिफ्ट मिळणार आहे. हां, असेच प्रश्न असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माची तारीख आणि त्यांचं जन्माचं ठिकाण कोणतं? 19 फेब्रुवारी सन 1630 शिवनेरी किल्ल्यावर. आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार फाल्गुन वैद्य ऋतू या शालिवाहन सखे सन 1551. वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. त्यांनी तिथीनुसार सुद्धा जन्मतारीख सांगितलेली आहे. आता दुसरा, स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख कोण होते? शिलेदार बहिर्जी नाही. वा वा वा, दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. भारतीय नौसेनेचे जनक कोण आहेत? नाही, तिसऱ्या प्रश्नाला यार अडकला. भारतीय नौसेनेचे जनक कोण आहेत? शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. पहिला प्रश्न तुम्ही आता बरोबर दिलाय. बघूया अजून 5 प्रश्न, म्हणजे 4 प्रश्न आहेत. बघूया 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर देताय का? छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे कोणाची छाटली? शाहिस्ते खान. एकाला प्रश्न विचारला दुसऱ्याने बोलू नका, कारण नंतर तुम्हाला गिफ्ट मिळणार नाही. कोणाची? शाहिस्ते खानाची. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा कोणाचा काढला? अफजल खान. रायगड किल्ला आहे, जी राजधानी आहे, त्या राजधानीवर एक मोठं मंदिर आहे. ते मंदिर कोणत्या देवाचं आहे? महादेवाचं. आपण पुढे जाऊयात. महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या गड किल्ल्यावर तू आतापर्यंत फिरलायस मला सांग, एखादा गड किल्ला? शिवनेरी आणि पन्हाळा. शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं काय आहे नेमकं? जन्मस्थान. आता ह्याच्या रिलेटेड आता तुला प्रश्न मी विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत कोणतं? महादेव. भवानी. तुमचा झालाय का प्रश्न विचारून? छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत नाही माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत नाही माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांचं तुळजाभवानी. मॅडम एकदम अगदी ॲक्युरेट उत्तर दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन होतं त्यावेळी राज्याभिषेक झाल्यानंतर. ते सुवर्ण सिंहासन किती मनाचं होतं? सोन्याचं. नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन हे किती मनाचं होतं? 32 मन. अगदी योग्य आणि बरोबर उत्तर आहे. 32 मनाचं हे सुवर्ण सिंहासन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्या शस्त्राला काय नाव आहे? वाघनखे. अगदी बरोबर उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव? जिजाऊ. त्यांचं माहेरकडलं नाव? जिजा. आडनावासहित सांगा. म्हणजे जाधव. आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, याच्यानंतर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळं हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर बरोबर दिला तर आतापर्यंत तुम्हाला पहिलं बक्षीस मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या आणि त्यांची नावं? 8 पत्न्या होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई आणि बरोबर आहेत. अजून 4. सकवारबाई नाही एवढंच लक्षात येत. बरं, तुम्हाला अजून ह्याच्या माहितीसाठी मी उत्तरानंतर देतो, पण आता बघूया ह्याचं उत्तर कोणाला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावं माहिती आहेत का कोणाला? बरं, चला आपण दुसरा प्रश्न विचारूया. आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड हा किल्ला कोणी बांधला? हिरोजी इंदोलकर. हिरोजी इंदोलकर. उत्तर बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जरा पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला हिरोजी इंदोलकरांनी बांधला. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा मृत्यू
कोणत्या किल्ल्यावरती झाला? रायगड किल्ल्यावरती. 2 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली आहेत. आता तिसरा प्रश्न आहे तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुलं होती? फक्त मुलं, पुत्र, 2. त्यांची नावं. राजाराम आणि संभाजी महाराज. अगदी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे. तर चौथा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सोन्याचा नांगर एका जिल्ह्यामध्ये फिरवला, तो आत्ताचा जिल्हा कोणता? तुळापूर. कोणाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही, हा प्रश्न मी त्यांना विचारतो, तुम्ही लास्ट सांगा, कारण तुमचं हे झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये, आता जो जिल्हा आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये फिरवला? सातारा. नाही. माहीत नाही. कोणता? बरं मॅडम सांगा. पुणे. वा, बरोबर बरोबर, पुणे. आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे उद्गार जे काढले ते कोणत्या मोळ्यासाठी काढले? तानाजी. तानाजी मालुसरे यांसाठी काढलेत. बरोबर अगदी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचं नाव काय? सईबाई. बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही स्वराज्याची शपथ घेतली ती शपथ कोणत्या मंदिरात घेतली? महादेव. त्याचं नाव काय? महादेवाच्या पिंडीवर घेतली हे बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. नाव नका नका, तुम्ही कोणी सांगू नका की रायगेश्वर. हा, अगदी बरोबर, रायरेश्वरावरती घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रायगड किल्ला बांधला तर रायगडावरती गेल्यानंतर इथे एक शिक्षेचं ठिकाण आहे. ते ठिकाण कोणतं? मृत्यूदंडाची शिक्षा तिथे दिली जाते. सांगू नका, मी तुमच्याकडे येईन मग मी प्रश्न विचारता तुमच्याकडे. टकमक. काय टकमक? काय टोळ. टकमक? टोळ. टोळ. टोक. हे ऐकल्यानंतर असं होतं मला. कॉपी केली की. बरं, नाही बरोबर तुम्ही म्हणला, प्रयत्न केला तुम्ही, पण टकमक टोक असं त्याचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव सांगा. छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य दिलेलं आहे. बघूया आपण याच्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं त्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून कोणाचा उल्लेख आहे? तिसरा डोळा बहिर्जी नाईक. वा, दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर बरोबर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ती स्थापना करताना त्यांनी एक शपथ घेतली एका महादेवाच्या पिंडीवर. ते ठिकाण कोणतं? रायरेश्वरचं. शिवनेरी आपले वाईच्या भोरच्या घाटावर. हां. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर रायरेश्वरी त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आता चौथा हा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड ही राजधानी, त्या रायगड राजधानीवरती एक मोठं मंदिर आहे, ते कोणत्या देवाचं आहे? रायरेश्वर महादेवाचं आहे. महादेवाचं, पण त्याला आता काय म्हटलं जाते? त्या देवाला एक नाव आहे. महादेव नाही, पिंड महादेवाची आहे, पण त्याला नाव आहे. शिवाजी. रायरेश्वरच आहे. अजून कोणाला माहीत आहे त्याबद्दल? तुमचा 4 प्रश्नातलं एक गेलेलं आहे, त्यामुळे आता काय आपण दुसऱ्याकडे जाऊया. बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630ला. ओके, प्रश्नाचं उत्तरही पहिल्यांदा बरोबर दिलं आहे त्यांनी पहिल्या प्रश्नाचं. दुसरा प्रश्न तुम्हाला या रिलेटेडचं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजला फाडला त्यावेळेला त्या ज्या शस्त्राचं नाव होतं त्या शस्त्राचं नाव काय? वाघनख. आणि खंजीर वापरलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला अफजल खानला मारायला गेले, जेव्हा अफजल खान फाडला त्यावेळेला त्या छत्रपती जे काही अफजल खान होता त्या अफजल खानाबरोबर सय्यद बंडा होता. तसं छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर एक मावळा होता, त्याचं नाव काय? जेव्हा म्हणले जाते होता जिवा म्हणून वाचला शिवा असं म्हटलं जातं. त्यामुळं जिवा महाला हे त्यांच्यासोबत होते आणि जिवा महालांनी सय्यद बंडाचा हात वरती उडवला होता. म्हणजे असा इतका दांडपट्ट्यात मशहूर असा माणूस होता, आपला मावळा होता. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. चौथा प्रश्न असा की छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आहे. त्यांच्या पत्नी किती होत्या आणि त्यांची नावं? टोटल 7 पत्नी होत्या. नावं टोटल ते एवढे तर माहीत नाही सगळे. कोणाला माहिती आहे का पत्नी किती होत्या? हा आकडा तरी. 7 पत्नी होत्या. 2 6 8 होत्या. 8 उत्तर बरोबर आहे. नावं 1-2 तरी. पुरंदरचा जो काही तह झाला तो पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्या राजासोबत झाला? म्हणजे तो सरदार कोण होता ऑपोजिटचा? पुरंदराचा त्याला वा, जयसिंग. बरोबर. वा, मिर्झा राजे जयसिंग. मागं राहून पण बरोबर उत्तर दिला. नाव काय तुझं?
हर्षवर्धन गडदे. हर्षवर्धन गडदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तह झाला त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला किती किल्ले त्यांना तहामध्ये दिले? 28. 23 किल्ले. ओके बरोबर 23 किल्ले दिले. छत्रपती शिवाजी महाराज तेवढं बोटं कोणत्या एका त्यामुळे इंचांची तोडली? त्यांचं नाव शाहिस्त खानाची. गनिमी कावा होता, त्या गनिमी कावामध्ये त्यांनी ती बोट स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईक. हा बरोबर. आता काय म्हणतो तर सर्जिकल स्ट्राईक. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही यंत्र होतं, गुप्तहेर खातं होतं, ते गुप्तहेर खातं बहिर्जी नायक हे करत होते. बहिर्जी नायकांचा सांगलीशी एक संबंध आहे, तो माहिती आहे का तुम्हाला? सांगलीत आहे तुम्ही? बाणूरगडावरती काय त्यांचं मूळ स्थानच आहे, त्यांची समाधी आता तिथं. आपण या एकाच उत्तरावरती या पूर्ण मंडळाला बक्षीस देणार आहोत, कारण सांगलीशी आपला जो स्वराज्याचा तिसरा डोळा म्हटलं जातं त्या बहिर्जी नायकांची समाधी ही बाणूरगडावरती आहे. अगदी मस्त उत्तर दिले, कारण सांगलीचा इतिहास आपला सुद्धा शौर्यशाली इतिहास आहे. तर चला आपण तुम्ही सर्वांनी ज्यामध्ये जो भाग घेतला आणि सर्वांनी चांगली चांगली उत्तरं दिली, तुम्हाला आपण मंडळ आमच्या चॅनलतर्फे एक बक्षीस देतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात एक मूर्ती जरी बसवली, कितीतरी माणसं यामधून प्रेरित होतात, हे सुद्धा गरजेचं आहे आणि ते काम तुम्ही करताय हे अगदी महत्त्वाचं आहे. मला गिफ्ट आमच्यातर्फे छोटं का असं ना, पण तुम्ही हा प्रयत्न केलाय, हा मस्त वाटला. व्हिजिट देणं कर्तव्य आपला, हा इतिहास आहे. खरं इथपर्यंत आला, आमच्या मंडळापर्यंत पोहोचला, त्याबद्दल धन्यवाद. 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 आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्टवधान जागृतम अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव, हर हर महादेव. थँक्यू सर्वांचा. आता सर्वांनी प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेतला होता. तुम्हाला वाटतं की कोणी चांगली उत्तरं दिली किंवा कोणाला गिफ्ट द्यावं असं वाटतं? कारण 5 प्रश्नांची उत्तर दिली आहेत, तरी आमची इच्छा आहे की कोणाला तरी एकाला गिफ्ट देऊन आम्ही जावं. तुमच्या सर्वांच्या सहमतानं सांगा की कोणी चांगली उत्तर दिली किंवा कोण चांगलं बोललं त्याला आम्ही गिफ्ट देऊन जातो. सांगा, तुम्ही सर्वांनी सांगा. कोणाला? त्यांनाच देऊ का? तुम्हाला आमच्या टीमतर्फे त्या सर्वांनी म्हटलं मला द्या, पण हो, सर्वांनी मला म्हटलं. थोडं बोलायचं आहे. तर हे सगळे होते म्हणूनच मी बोलू शकले हे एवढं मोठं. प्रश्नाचं उत्तर तर मी एकही दिलं नाही, पण भरपूर जणांनी दिलं, तर हे गिफ्ट सर्वांचं असं मी म्हणेन.